नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, एवढा वाढला मानधन, खात्यात येणार 10,000 रुपये। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्यातील अंगणवाडी सेविकांसह सहाय्यक आणि आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे। त्यांना वाढीव मानधनाचा लाभ दिला जाणार आहे, त्यासाठीचे आदेश जारी करण्यात आले आहेत। मानधनात 500 रुपयांची वाढ। अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। यासह ते 10,000 रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे। मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 400 रुपयांनी वाढ होणार आहे, तसेच 7,000 रुपये मानधन देण्यात येणार आहे। 5,500 रुपये वेतन लाभ। सहाय्यकांना 300 ते 5,500 रुपयांच्या पगारवाढीचा लाभ दिला जाणार आहे, तर आशा सेविकांच्या पगारात 300 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे। त्यांना आता 5,500 रुपयाचा लाभ मिळणार आहे। शिवणकाम करणाऱ्या शिक्षकांना 500 रुपयांच्या वाढीचा लाभ देण्यात आला आहे। एप्रिल महिन्यापासून लागू। अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही घोषणा करण्यात आली, ज्याची अंमलबजावणी एप्रिल महिन्यापासून होणार होती। यासोबतच मध्यान्ह भोजन कर्मचाऱ्यांच्या पगारात 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। याशिवाय 4,500 रुपयाचा लाभ मिळणार आहे, तर वॉटर प्रोटेक्टरच्या पगारातही 300 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। त्यांना 5,300 रुपये मानधन दिले जाणार आहे। नंबरदारांना 500 रुपयांच्या वाढीसह 4,200 रुपये पगार दिला जाईल, तर पंचायत चौकीदारांना 1,000 रुपयांची वाढ देण्यात आली आहे। यामुळे त्यांना 8,000 रुपये पगाराचा लाभ दिला जाणार आहे। MSc शिक्षक आणि IT शिक्षकांच्या मानधनात दरमहा 1900 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। यापूर्वी हिमाचल सरकारने अर्थसंकल्पात याची घोषणा केली होती। वाढीव मानधनाचा लाभ मिळाल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होताना दिसत आहे। धन्यवाद।